नमस्कार मैं यूट्यूब फॅमिली, सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। आणि आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस, तर मी नैवेद्यासाठी तयार केले आहे बाप्पासाठी आमच्या इथे बनणारे पारंपरिक पद्धतीचे घेवर। पहिले तर गव्हाचा पिठाचा एकदम असा पातळ असा घोळ करून घ्यायचा आणि तो घोळ तयार झाल्यानंतर त्याला शुद्ध तुपात तव्यावरती तूप टाकायचं आणि तुपात ते घेवर हळूहळू आपल्या हाताने सोडायचे। ॲक्च्युली नॉर्मली बॉटलमध्ये वगैरे टाकून सोडतात, पण मला हाताने येतं म्हणून मी हाताने त्याच्यात गोळ टाकायचा हळूहळू आणि ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत ते तसे तव्यावरती तळून घ्यायचे आणि ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। पण रबडी न टाकता मी त्याच्यावरती साखर किंवा गूळ टाकणं जास्त प्रेफर करते, कारण की रबडीमुळे ना त्याचा जो फ्लेवर असतो तो निघून जातो। त्यामुळे मी मस्तपैकी साखर थोडी थोडी त्याच्यावरती टाकली आहे आणि अशा प्रकारे मी गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार केला आहे।